आ नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी स्वप्नील स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आजच्या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. जेव्हा आपण एखादं गाणं गातो किंवा जेव्हा एखादं भजन गातो, त्यामध्ये छोट्या छोट्या हरकती असतात आणि त्या हरकती घेतल्याशिवाय ते गाणं छान वाटत नाही. समजा आपण कुठल्याही उदाहरणास्तव एखादं गाणं घेऊ. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग ग ग. आता हे जे मी केलं त्याला आपण काय म्हणतो, फिरत म्हणतो किंवा गळ्यातली हरकत म्हणतो. आणि हे जर आपण प्लेन गायलं तर ते कसं वाटतं? नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, हे प्लेन झालं. आणि नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. तर ही जी फिरत आहे ती गळ्यात येण्यासाठी काय रियाज करायचा किंवा कसा रियाज करायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मंडळी, आपल्यापैकी बरेच जण असे असतात की जे गाणं शिकतात, हार्मोनियम शिकतात, किंवा काहींना अशी सवय असते की जे हार्मोनियमवर वाजेल तेच त्यांना गाता येतं, म्हणजे ते नोटेशन गातात, भजन किंवा गाणं नाही गात. म्हणजे नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, या पद्धतीने ते गातात. म्हणजे एक प्रकारे हार्मोनियमवर जे स्वर वाजतील त्यांना फॉलो करतात, परंतु गाण्याचा असा वेगळा काही रियाज ते करत नाहीत. त्यामुळे त्यांनी किती जरी चांगलं गायलं तरी ते आपल्याला ते मनाला ते भावत नाही. त्यामुळे हार्मोनियम आणि नोटेशन याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला रियाज करावा लागेल, आकाराचा, गळ्याचा रियाज करावा लागेल. तर आता हा जो रियाज मी सांगेल तो त्यांच्यासाठी आहे की ज्यांचे स्वर पक्के आहेत, ज्यांना अलंकार वगैरे गाता येतं, किंवा तानपुऱ्यावर ज्यांचे स्वर लागतात. म्हणजे जसं की सा ग प म रे नी द ग प म रे नी प सा, असं विदाऊट हार्मोनियमचं जे लोक गाऊ शकतात त्यांच्यासाठी हा रियाज आहे. आता आकाराचा रियाज काय करायचा ते मी सांगतो. एक फ्रेज घ्यायची आपल्याला. सारे सा सारे ग रे रे ग म ग ग म प म म प ध प प ध नि ध ध नि सा नि नि सारे सा सा. आणि अवरोहात सारे सा सा नि सा नि नि ध नि ध ध प ध प प म प म म ग म ग ग रे रे सारे सा सा. अशा प्रकारची ही जी फ्रेज आहे ती आपल्याला आकारात गायची आहे, म्हणजे आ मध्ये गायची आहे. तर मी एकदा गाऊन दाखवतो. जेव्हा कधी आपण आकारात गाऊ तेव्हा आपल्याला ते स्वर दिसले पाहिजे, म्हणजे ऐकू आले पाहिजे. सा रे सा सा म्हणजे म्हणजे तो स्ट्रोक पडला पाहिजे. हे आपल्याला ऐकू आलं पाहिजे. त्यामुळे याचा रियाज करताना एकदम कमी स्पीडला करायचा आहे. हा मध्ये तुमचा कमी स्पीडमध्ये रियाज झाला पाहिजे. त्यानंतर जेव्हा आपण स्पीड वाढू तो आपोआप आ मध्ये कन्वर्ट होतो. तर
मंडळी, अशा प्रकारचा रियाज तुम्हाला नोटेशन वाजवण्याच्या व्यतिरिक्त आणि हार्मोनियमच्या रियाजा व्यतिरिक्त करायचा आहे. आय होप हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल आणि यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर मला ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा, मी त्याचं नक्की उत्तर देईल. आणि या व्यतिरिक्त जर कुणाला माझ्याकडे ऑनलाईन शिकायचं असेल तर माझे ऑनलाईन क्लासेसही अवेलेबल आहेत. तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. हा माझा व्हॉट्सॲपचा नंबर आहे. यावर तुम्ही आधी मेसेज करा, त्यानंतर मी तुम्हाला क्लासची माहिती पाठवेल आणि त्यानंतर आपण कॉलवर बोलूयात. तर मंडळी, आय होप इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलं असेल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंतही पाठवा, जेणेकरून तुमच्यासारखंच इतरांनाही शिकता येईल. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.